अगं मला म्हणले लय अडचणीमध्ये आहे मी, तुम्ही मला जरा मदत करताय का दोघी जण? हो पण कशाची मदत? कसं म्हणले सांगतो म्हणले तर आता असं काय करताय? मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. मला माझे आपण पैसे तुम्ही काय भेटले, म्हणलात विषय की काय संपला. करा तुम्ही मला मदत करा तसलं नसतं इकडे, मदत करा. नमस्कार प्रँकस्टार सागरची फॅमिली. आजचा कंटेंट भरपूर लोकांना स्क्रिप्टेड वाटू शकतो, म्हणजे खरंच स्क्रिप्टेड वाटू शकतो. कारण मी ह्या ज्या 2 ताईंसोबत जो आज प्रँक केलाय, त्या दोघी बस स्टॉप वरती बसल्या होत्या आणि मी जस्ट एका ताईला बाजूला बोलून त्यांना अप्रोच केलं की माझा असा असा कंटेंट असतो, मला मदत करा, आपण तुमच्या मैत्रिणीवरती एक छोटासा प्रँक करू. तर तुम्हाला हा प्रँक कसा वाटला मला नक्की सांगा, आणि खरंच नक्की सांगा कमेंटमध्ये की हा प्रँक तुम्हाला कसा वाटला. कारण हा कॉन्टेंट इतका सेन्सिटिव्ह आहे, पण हा शूट करणं तितकंच अवघड होतं माझ्यासाठी. सगळ्यांनी मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट फॉलो तर करताच आहे तुम्ही, त्याचं तर काही सीन नाहीये. व्हिडिओ चालू करू. जिंदगी कल हम गा दूंगा, कब क्या हो जाए किसको और आना चले झूम कर, ये जिंदगी एक पल भर के है हम सब, एक रात के मेहमान सोबिया कल हम गा दूंगा. अभी मजा आएगा ना भिड़ो. या काय करता ताई तुम्ही? जॉब करता का? कुठं? अच्छा, वय किती आहे तुमचं? 31. काय आहे काय म्हणजे कशासाठी एक मिनिट सांगतो तुम्हाला. तो चलिए शुरू करते हैं. हॅलो हॅलो, ऐक ना अक्का, 2 मुली मिळाल्यात मला, किती पैसे देणार त्यांचे? आहेत ना, चांगले आहेत. मी दाखवायला आणायचं, मला वेळ नसतो रे तेवढा अक्का. एकीचं वय 31 आहे आणि एकीचं असेल 25-26 समथिंग अराउंड. एक मिनिट, सीट बेल्ट काढू नका, पकडलं नाही मुझे अपने घर जाना है. हॅलो, हो ऐका की दाखवायला आता मला वेळ नाही. बरं तू पैसे तर सांग किती देणार. मी तर 3.5 लाखाच्या खाली 1 रुपया नाही घेणार. नाही होत नाही, मी दुसरीकडे पाठवतो. हो ऐका की तुम्ही बरं फोटो पाठवतो. कशाच आहे दादा? काय नाही हो, काय नाही टेन्शन. तुम्हाला धायरी पाठवायला सोडतो तुम्हाला धायरी. आपण सांगाल तर काय आहे, काय तुम्हाला धायरी पाठायला जायचंय ना, तुम्हाला धायरी पाट्यावर सोडतो, काय नाही विषय. पण म्हणजे असं कुठं घेऊन चाललंय? कुठं नाही घेऊन चाललो, तुम्हाला कुठं घेऊन जाणार मी? मग ह्या 2 पोरी भेटल्या का? तुमचं नाही हो बोलत आहे, मग तुमचं नाही सांगा बोलत. दादा, उगाच कशाला प्रॉब्लेम? एक मिनिट, तुमचा फोटो घेतोय. राधिका काय आहे? एक मिनिट फक्त, जरा तुमचा एक फोटो घेतो. इकडे बघा दोघींनी. ऐका कशाला पाहिजे फोटो? अहो पेपर मध्ये द्यायचा आहे. पण का? हा, पेपर मध्ये द्यायचा हो फोटो. ऐक की थांब द्यायचं. इथं कसं थांबणार गाडी? आता डायरेक्ट आमच्या मोक्यावर थांबणार, तुमच्या इथं नाही थांबणार. मस्करी आहे का? काय आहे म्हणजे हे काय करताय? काय नाही, काय चाललंय? काय नाही. तुमचे पैसे माझ्या हातात आले ना, की तुम्हाला कसले सगळं पैसे? पण समजेल. तुम्ही आमच्याकडनं पैसे घ्यायला तुम्ही? अहो आम्ही तुमच्याकडनं पैसे नाही घेणार, तुमचे पैसे मला मिळणार. तुमचे हो पण तेच
कसले पैसे मिळणार तुम्ही कशाला? मिळणार सगळं बरोबर मिळणार. पण आमच्याकडनं पैसे घ्यायला तुम्ही काय आमच्या ओळखीचे आहेत का काय? मी अहो फोन लावू का तुमच्याकडनं नाही पोलिसांना? पैसे येणार. फोन लावू का पोलिस? लावा ना, पोलिसांना फोन लावा. लावा पटकन. पोहोचलोच आपण आता. झालं 10 मिनिटं फक्त. आपल्याला फक्त सदाशिव पेठेतच जायचंय. सदाशिव पेठेत काय काम? सदाशिव राधिका पेठेत काय? महत्वाचं काम आहे. अगं मला म्हणले लय अडचणीमध्ये आहे तुम्ही मला जरा मदत करताय का दोघी जण? हो पण कशाची मदत? बस म्हणले सांगतो म्हणले तर नाही, आता असं काय करताय? मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. मला माझे अहो, पण पैसे तुम्ही काय भेटले, म्हणलात विषय की नाही संपला. का तुम्ही मला मदत करा तसलं ताई, तसलं नसतं इकडे. मदत करा बिदत करा, पैशाशी घेणं देणं असतं सगळ्यांना. मला पैसे भेटले, विषय संपला. तुमचं तिकडे काय काय ना, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. आता तुम्हाला जिथं सोडणार आहे ना तिथं जायचं, गपचूप उतरायचं. तुमचा मोबाईल बिबाईल सगळं घेतील काढून, तिथंच राहायचं. काय टेन्शन नाही. नावा फोन कोणाला लावायचं. येतेच सोडा. इथं नाही सोडणार आपल्याला, तिकडे जायचं. इथं नाही जायचं आपल्याला, तिकडे जायचं. येतेच सोडा. प्रँक करताय का? प्यारी समझ गई. ओळखलं का तुम्ही? हा एक छोटासा सोशल एक्सपेरिमेंट होता. आता म्हणजे ज्या यंग जनरेशन सोबत जी फसवणूक होती ना, की बाबा कॅमेरा माझ्याकडे आता सध्या नाही येणार आहे, तर नसतं कळलं तुम्हाला. हा. तर हा एक छोटासा तुमच्यासोबत सोशल एक्सपेरिमेंट होता. मी त्यांना अप्रोच केलं की आपण त्यांच्यासोबत एक शूट करू. आणि आत्ताच्या ज्या यंग जनरेशनला म्हणजे ज्या 18, 19, 21 त्यांच्यासोबत जी फसवणूक होतीये, सुंदर कपडे घालून चांगलं दिसायचं, 4 व्हीलर गाडी त्यांना बळी पाडायचं आणि त्यांच्यासोबत लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत त्यांचा वापर करून घ्यायचा. या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक छोटासा सोशल एक्सपेरिमेंट केला. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला सांगा. असं तर नाही फसलं पाहिजे. आणि मी इथं आले ते फक्त हिच्यामुळं की मैत्रीण. नाही का, हा मैत्रीण. मग ती आहे, आम्ही दोघे काही करू शकतो, त्याच्यामुळे मी नाही, तुम्हाला आपल्या इथपर्यंत व्ह्युअर्सला आले एक मेसेज द्यायचा की बाबा की बाबा असं कोणी फसू नका. कोणी कितीही गोड बोललं, काही जरी झालं ना तरी म्हणजे चल म्हंटल की लगेच कोणाच्याही मागं जाऊ नका. मग तिथं आपलं असं आता ही म्हणजे इथल्या इथंच होतं त्याच्यामुळे. आणि मला काही गोष्टी तुमच्या काळात मी ऐकल्या होत्या, तुम्ही इंस्टावर आहे का हे ते, त्याच्यामुळं मी म्हणलं नाही हे काहीतरी वेगळं असेल. म्हणून मी बसले तिच्याबरोबर. तर मला असं म्हणायचंय की असं कोणी बोलवलं, कोणी चल म्हटलं तर आत्ताच्या पिढीने तर आत्ताच्या मुलींनी तर कुठंच नाही गेलं पाहिजे. कोणावर जवळच असलं तरी विश्वास नाही नाही ठेवला ठेवला पाहिजे. पाहिजे. आणि नाहीच असं म्हणजे आता मी सांगतो ते तुम्हाला बोलायचंय. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. बोला ना, आपल्या व्ह्युअर्स सोबत बोला, डायरेक्ट बोला. अनोळखी माणसाच्या गाडीमध्ये बसूच नका. कितीही गोड बोलला तरी बसू बसू नका. नका. काही आमिष टाकू द्या. आणि तुमच्या ज्या तुम्हाला ना आता ही एक संधी मिळाली, तुम्ही ना संध्याकाळी 7 वाजता कमीत कमी 5 ते 6 लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर तुम्हाला मुलगी वगैरे कोण आहे का? हो आहे ना. हो. तर तुमच्या मुलींना सगळ्या जगभरातल्या तुम्हाला काय संदेश द्यावा वाटेल की त्या तुमच्या शब्दांनी, कडक शब्द असतील तरी चालतील? माझ्या मते मला पण एक मुलगी आहे आणि मी माझ्या मुलीसारखं म्हणजे असं जे बाहेरचं बघतीये ना की कुठं रेप होतात ते, कोणाला म्हणजे फसवलं जाते, मुलींना घरातून उचलून घेऊन जाते, छोट्या छोट्या मुलींचं पण म्हणजे लोक फायदा घेतात. त्यांचं म्हणजे जीव पण नसतो, त्यांनी आणखीन जग पण बघितलं नाही. अशा मुलींशी पण लोक गैरवापर करतात त्यांचा, त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्या मुलींचा जीव घेतात. तर मला तर असं वाटतं की माझी मुलगी राहू दे किंवा म्हणजे कोणती पण मुलगी राहू दे, आत्ताच्या मुलींनी जवळचा मित्र असू, मैत्रीण असू, कोणी असू दे, त्याच्यावरती विश्वास न ठेवताच स्वतःच्या हिमतीवर ते कुठेही असू दे, एकटं जाऊ दे, ओलाने जरी गेलं तर ओला बुक केल्यापासून घरच्यांना सांगितलं महाराष्ट्र पाहिजे. शासनाची हा. बस उपलब्ध आहेत, ओला उपलब्ध आहेत. बस आहे, ते थोडस चालावं लागलं तरी चालेल, चालेल. चालत जा. पण असं नाही का कोणाला फसवून किंवा नाही का कोणतर आपल्याला फसवल अशा मुलांबरोबर किंवा व्यक्तीबरोबर, म्हातारा असू, मोठा असू, लहान असू, कोणाबरोबरच नाही आणि गेलं. जर हा जर स्कॅम मी खरोखर तुमच्यासोबत केला असता तर तुम्ही काय केलं असतं ते सांगायचंय तुम्हाला आता की 100 ला बिंदास फोन करा, मी गाडीची काच फोडा, हो. गाडीचा डोर अनलॉक करून दरवाजा बिंदास उघडा. त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं नाही. गाडी कोणाची, प्रॉपर्टी आम्हाला कोणाची, काय देणं? तुमचा जीव महत्वाचा आहे. हो. या गोष्टी
सांगा त्यांना प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा. Gangster. गँगस्टर नाही हो. तुम्ही दोघींनी सांगा प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा, प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा, लाईक करा, Like Like करा. comment करा. शेअर करा. शेअर करा.